नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चॅप्टर नंबर 11 सर्कलला स्टार्ट करत आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला दिलेल्या सर्कलच्या आधारे रेडियाई, चॉर्ड्स, डायमीटर्स यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तर रेडियाई म्हणजे काय? रेडियाई म्हणजे अशी रेषा की जी सेंटरमधून निघते. हा जो सेंटर आहे त्या सेंटरमधून निघते. अशी रेषा सेंटरमधून निघते आणि सर्कम्फरन्सला टच करते. सर्कम्फरन्स म्हणजे हा जो आपला सर्कल आहे, सर्कलच्या सारख्याच अंतरावर असणारा गोलाकार जो भाग आहे. ही जी कडी दिसते आपल्याला, आपण हातात घालतो, जी बांगडी असेल, कडी असेल, रिंग असेल, तिचा जो बाहेरचा जो भाग आहे सर्कलपासून सारख्याच अंतरावरती गोलाकार असणारा भाग म्हणजे सर्कम्फरन्स. आणि आता आपण रेडियाई म्हणजे काय ते बघणार आहोत. रेडियाई म्हणजे सर्कलच्या सेंटरमधून निघणारी आणि सर्कम्फरन्सपर्यंत जाणारी रेषा. आता ही जी डायग्राम आहे आपली, तर ह्या डायग्राममध्ये रेडियाई कोणत्या कोणत्या आहे? तर ह्या डायग्राममध्ये असणाऱ्या रेडियाई ह्या म्हणजे ओ ह्या पॉईंटपासून जाणाऱ्या रेडियाई, ओ बी, ओपासून निघणाऱ्या सांगायचं आहे मला. ओ बी नंतर कोणत्या सांगा बरं? ओ सी, अजून ओपासून निघणारी ओ ए, नंतर ओपासून निघणारी ओ एफ, या प्रकारे. तसेच चॉर्ड्स म्हणजे अशी रेषा की जी सर्कम्फरन्सच्या दोन्ही पॉईंटला टच करते पण सेंटरमधून जात नाही. मग कोणती आहे? ई सी करते बघा. सर्कम्फरन्स म्हणजे बाहेरची जी असणारी गोलाकार कडी, तिला टच करते पण ती सेंटरमधून जात नाही. ही कोणती मग? ई सी. अजून कोणती सांगा बरं? बघा बरं. ए डी. आणि सर्वात मोठी जो डायमीटर असतो, डायमीटर पण चॉर्ड असतो. मग ही पण सी एफ पण असते आणि ती सेंटरमधून गेलेली आहे तरी चालेल, कारण की ती सर्वात मोठी चॉर्ड असते. सी एफ आणि ए बी जरी ती सेंटरमधून गेली किंवा सेंटरमधून जात नसेल आणि सर्कम्फरन्सच्या दोन पॉईंटला टच करत असेल, अशी जी रेषा असेल ती चॉर्ड्स. डायमीटर्स मात्र सेंटरमधूनच गेला पाहिजे. डायमीटर म्हणजे सी एफ आणि ए बी, या प्रकारे. विद्यार्थी मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाय ही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. तर पाय म्हणजेच ज्याची व्हॅल्यू किंवा त्या पायची व्हॅल्यू ही उदाहरणामध्ये 22/7 ही घ्यावी लागते. दिलेली असेल तर 22/7 किंवा 3.14 या दोन्हीपैकी एक व्हॅल्यू ही घ्यायची असते. जर दिलेली असेल तर 3.14 घ्यायची. जर उदाहरणामध्ये पायची व्हॅल्यू दिलेली असेल तर 22/7 ही घ्यायची आणि उदाहरण सॉल्व करायचे. शक्यतो 22/7 हीच घ्यायची असते. आता आपण पाय ही कॉन्सेप्ट समजून घेणार. पाय म्हणजे काय? पाय म्हणजे आपल्या सर्कलमध्ये असणारा जो सर्कम्फरन्स, पूर्ण सर्कम्फरन्सची आपण काय करायची, येथे मेजरमेंट घ्यायची. सर्कम्फरन्स डिवाइड बाय डायमीटर म्हणजेच त्यांचं येणारं जे उत्तर असेल ते उत्तर म्हणजेच पाय. जो सर्कल आहे आपल्याकडे, हा पूर्ण सर्कल, इथून जे स्टार्टिंग करायचे मेजरमेंट करायला, तर ही पूर्ण जी लांबी असेल ती पूर्ण लांबी म्हणजे आपल्या सर्कम्फरन्स. आणि तिला हा आपला सेंटरमधून जाणारी आणि सर्कम्फरन्सच्या दोन पॉईंटला टच करणारी रेषा म्हणजे डायमीटर. आणि मग ह्या डायमीटरची जी लेंथ असेल ती लेंथ. मग टोटल सर्कम्फरन्सला डायमीटरच्या लेंथने डिवाइड केल्यानंतर बरोबर 22/7 हेच ॲन्सर येईल. म्हणजे पाय हा रिमेन कॉन्स्टंट राहणार आहे. मग तुम्ही कितीही मोठं सर्कल घ्या
किंवा किती छोटं सर्कल घ्या, सगळ्यांचं उत्तर हे 22/7च येणार आहे. आणि अजून एक फॉर्म्युला आपल्याला माहीत पाहिजे, D = टॉईस आर. डी म्हणजे डायमीटर. डायमीटर म्हणजे अशी रेषा जी सर्कम्फरन्सच्या 2 पॉईंटला टच करते व सेंटरमधून जाते. आणि पण तो जो डायमीटर आहे हा 2 रेडियस मिळून बनलेला आहे. म्हणजे हा पॉईंटमधून सेंटरमधून निघालेली रेषा आहे, ती सर्कम्फरन्सला टच केली, तिला रेडियस म्हणायचं. इकडच्या साईडला उजव्या साईडला पण टच करते आणि डाव्या साईडला पण टच करते. म्हणजे 2 रेडियस मिळून एक डायमीटर तयार झाला. त्यामुळे इथे एक आपला फॉर्म्युला तयार झाला आपला, D = टॉईस आर. आता जर आपल्याला एखाद्या उदाहरणामध्ये सर्कम्फरन्स फाइंड आउट करायला लावलेलं असेल, आपल्याला आरची किंमत दिली, रेडियसची किंमत दिली आणि ही असणारी सर्कलची असणारी बाजूची जी लांबी आहे ती लांबी आपल्याला शोधायला लावली, तर त्यावेळेस कोणता फॉर्म्युला वापरायचा, तर C = टॉईस पाय आर. या प्रकारे आतापर्यंत काय शिकलो आपण, पायची किंमत ही 22/7 घ्यायची. पाय हा कसा काढायचा, तर सर्कम्फरन्स डिवाइड बाय डायमीटर या सूत्राच्या साहाय्याने पायची किंमत 22/7 निघते. आणि नंतर D = टॉईस आर म्हणजे डायमीटर हा रेडियसच्या दुप्पट असतो, टॉईस असतो. तसेच सर्कम्फरन्स = टॉईस पाय आर. ह्या प्रकारचे आपण फॉर्म्युले बघितले. आता ह्या फॉर्म्युल्यांवरती आधारित आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. द डायमीटर ऑफ ए सर्कल इज 14 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ सर्कल इज 14 सेंटीमीटर. डी किती दिलेलं आहे आता इथे बघा. डायमीटर मीन्स डी. डायमीटरचा छोटा पहिला अक्षर डी आहे म्हणून आपण डी घेऊ. D = 14 सेंटीमीटर. आता आपल्याला काय शोधायचं आहे, सर्कम्फरन्स शोधायचं आहे, म्हणजे सी शोधायचं आहे. तर त्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे आता या ठिकाणी, C = टॉईस पाय आर. फॉर्म्युला कोणता आहे, C = टॉईस पाय आर. बट हिअर आर इज प्रेझेंट इन दॅट फॉर्म्युला, बट द व्हॅल्यू ऑफ आर इज नॉट गिवन हिअर, बट वी नो D = टॉईस आर. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे सर्कम्फरन्स जर फाइंड आउट करायचा असेल तर सर्कम्फरन्स फाइंड आउट करताना आपल्याला रेडियस लागणार. इथे पायची किंमत तर माहिती आहे आपल्याला 22/7 आहे. पायची किंमत किती आहे, 22/7. पण इथे आर दिलेला नाही, इथे काय दिलेलं आहे आपल्याला, डी दिलेला आहे. मग इथे आपण फॉर्म्युला हा असा पण तयार होईल, कारण टॉईस आर = डी. C = पाय डी. मग किंमत टाकायची. पायची किंमत किती, 22/7 आणि डी किती आपला 14. 7 1 जा 7, 7 2 जा 14. 22 × 2 = 44 सेंटीमीटर. देअरफॉर 44 सेंटीमीटर. सर्कम्फरन्स = 44 सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 2. काय एक्झाम्पल नंबर सेकंड काय आहे, एक्झाम्पल नंबर 2. द रेडियस ऑफ ए सर्कल इज 35 सेंटीमीटर. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. रेडियस दिलेला आहे आता आपल्याला 35. गिवन आर = 35 सेंटीमीटर. आणि काय शोधायचं आहे, सर्कम्फरन्स. C = काय फॉर्म्युला आपला, C = टॉईस पाय आर. आरची व्हॅल्यू दिलेली किती, 35 दिलेली. आणि पायची व्हॅल्यू सांगा बरं काय घ्यायची, तर पायची व्हॅल्यू ही 22/7 घ्यायची. आर किती आहे, 35. 7च्या टेबलमध्ये 35 आहे का, आहे. 7 5 जा 35. मग आपण इथे भाग देऊन टाकू. 22 × 5. आता या तिघांचा गुणाकार करायचा. 2 × 22 करायचा, जे उत्तर येईल 2 × 22 काय, 44. आता 44ला पण 5ने डिवाईड करायचं. गुणाकार कसा करायचा, तर या प्रकारे 5 4 जा 20, 5 4 जा 20, 20 + 2 22 = 220. 220 काय आलाच आपला सर्कम्फरन्स. देअरफॉर सर्कम्फरन्स, खाली वाक्य यायचं, सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल इज 220
सेंटीमीटर. एक्झाम्पल नंबर 3. आता तिसरं उदाहरण घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी अजून एक 3rd नंबरचं काय एक्झाम्पल आहे. इफ दी सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला, सर्कम्फरन्स दिलेला आहे सर्कलचा. सी इज इक्वल टू किती दिला, 176 सेंटीमीटर गिवन. आपल्याला काय शोधायचं आहे, तर आर शोधायचं आहे. मग आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, सी इज इक्वल टू टॉईस बाय आर. मग व्हॅल्यू पुटअप करते. सीची काय व्हॅल्यू आहे, 176 इज इक्वल टू 2. पायचे किती आहे, 22/7 इंटू आर. मग आता ह्या ठिकाणी लिहिते मी. आता 7 हा भागिले इज इक्वल टूच्या साईनच्या या बाजूला जाताना तो काय होईल, गुणिले. तो इथे डिवाइड आहे, इज इक्वल टू साईनच्या ऑपोजिट साईडला जाताना तो मल्टिप्लाय होईल. देअरफॉर 176 मल्टिप्लाय बाय 7 2 इंटू 22 इज इक्वल टू आर. मग आता भाग द्यायचा. मी शेवट पाठीमागच्या पानावर गेले. आता 176 इंटू 7 2 इंटू 22. मग आता भाग द्यायचा. भाग देता दोनांनी भाग देऊ 176ला. 176 डिवाइड बाय 2. 2 8 जा 16, 2 8 जा 16 म्हणजे 88. 2 आणि इथे 88. परत 22च्या टेबलमध्ये आहे का 88, पहा बरं. बरं नाही तर नाहीत. 11ने भाग देऊ. 11 2 जा 22, 11 8 जा काय आला बोला, 11 8 जा 88. 8 इंटू 7 डिवाइड बाय 1 इंटू 2 या प्रकारे आलं. आता दोनाच्या पाड्यामध्ये 8 आहे. बे एक बे, बेचोक 8 म्हणजे काय आला, 4 इंटू 7. 7 4 जा 28. मग आता रॅडियस काय आला आपला, रॅडियस इज इक्वल टू 28 सेंटीमीटर. ओके, थँक्यू.